नमस्कार, मी पंजाब तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, दर्यापूर या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आणखीन आज आणि उद्याचे दिवस आभाळ येणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, कांदे काढू शकता. सध्या आता वातावरण नाही, 1 तारखेच्या नंतर एकदम मग वातावरण निरभ्र होईल, मग आकाशामध्ये ढग देखील दिसणार नाही 1 मार्चच्या नंतर. पण सध्या फक्त थोडं ढगाळ आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 20 मार्च पर्यंत म्हणजे 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही तुमचे हरभरे काढू शकता. जवळपास आता 20-25 दिवस कसला पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे हा अंदाज लक्ष द्यायचा. फक्त 7-8 तारखेला काय होईल, थोडं कोकणाकडे थोडं ढगाळ वातावरण राहील, मग तुम्हाला वाटेल पाऊस येतं की नाही, तर ती काही पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकरी परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, कांदा काढू शकता, तंबाखू काढू शकता. त्याच्यानंतर जे पीक राजमा काढू शकता, कारण की आता सध्या काही पाऊस येणार नाही म्हणून त्याची काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर ह्या सर्व पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की सध्या तरी पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे काय होईल, 8-9 तारखेला एकदा थोडा वातावरण